बाबाजी महाराज की जय। बोला पुंडलिक वरदर देववसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना पांडुरंगा करू प्रथम करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुकाम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरारे स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपम् अवतार घेतला जगिता पीतिरे गुरुसेवा साधना गोदा तटे करे मोमोक्षुजना उद्धरे दरोनि करे नित्यानमितो सद्गुरु श्रीराम गिरिजी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ते पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा अखण्डनन्दबोधाय शिष्यसन्तापहारिणे सच्चिदानन्दरूपाय रामाय गुरवे नमः नमः शिवाय गुरवे सच्चिदानन्दमूर्तये निशप्रपञ्चाय शान्ताय निरालम्बाय तेजसे ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी पश्चिमे शिवाये गोदावरी आणि गंगा शोधोनी काढले भेट पवित्र जागा अशा ठिकाणी कोण योग्य ब्रह्मचारी मिळाला नमस्कार माझा सद्गुरु गंगागिरीला समचरण सरोजं सांद्रनीलांबुदभं जगननीतपानी मंडन मंडनानं
तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमन्त शरण शरण हनुमंत शरण शरण हनुमंत शरण शरण हनुमंत तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण शरण हनुमंत तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या बाटा माझ्या नामल्या सुबटा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या वाटा माझ्या दावव्या सुबटा माझे दावव्या सुबटा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची पाया माझे दंडवत घडवणी प्रीत जडो नामी तीन शिरे साहात तया माझे दंडवत काखी झुडी पुढी श्वान नित्य जानवीचे स्नान श्री संताची पायी माता चरणावरी साष्टांग करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे जोडो निया कर चरणी ठेविला माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा असो नसो भाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पायी मजकड पंढरी राया श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पाया पासे अनाथा जीवाचा तुकाज कैवारी विठ्ठल 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 रत्नाची खान जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे अगर घेतला अवतार माणिया घरी कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन हविरोत्र दुर्मिळ चमस करभंजन नारायण विठ्ठल 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 देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी तुका म्हणे जिने बले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण देव निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर मागणी मागतात आणि जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या मनाची आवड प्रतिपादन करतात। विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित तो असा की योगराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादानं त्याचप्रमाणे आदिनाथाच्या कृपाशीर्वादानं ओम चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादानं शिव गोरक्षनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादानं महंत योगीजी दीनानाथजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं त्याचप्रमाणे गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं श्री चौरंगीनाथजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं
त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट परमपूजनीय परमदरणीय गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं, त्याचप्रमाणे योगीजी धर्मनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं, संत शिरोमणी सावता महाराजांच्या कृपा आशीर्वादानं, संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या कृपा आशीर्वादानं, संत सकल महात्म्या महापुरुषांच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि नवनाथ भक्तिसार पारायण या ठिकाणी झालेला आहे. उद्या चैतन्य कानिपनाथ महाराजांचा यात्रा महोत्सव आहे आणि आपल्या या चैतन्य कानिपनाथ आश्रमामध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने फाल्गुन वद्य पंचमी, फाल्गुन वद्य बीजेला जगद्गुरु तुकोबरा या मृत्यूलोकाचा त्याग केला बीजेला. फाल्गुन वद्य बीजेला तुकाराम महाराज गेले, फाल्गुन वद्यला तुकाराम महाराज गेले आणि फाल्गुन वद्य पंचमीला चैतन्य कानिपनाथ या ठिकाणी या मृत्यूलोकातून अदृश्य झाले. त्याचप्रमाणे षष्टीला नाथ महाराज जलसमाधी घेतली आणि अष्टमीला गुरुवर्य ब्रह्मलीन नारंगिरीजी महाराज समाधीस्थ झाले. विठ्ठल 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 ओम चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या असणाऱ्या यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने आजच्या तिथीला चैतन्य कानिपनाथ महाराज या मृत्यूलोकातला प्रवास त्यांनी संपवला. आपला असणारा देह त्यांनी ठेवून दिला. वास्तविक पाहता कानिपनाथ हे चिरंजीव आहे, पण आजच्या तिथीला ते अदृश्य झाले. पंचमहाभूताचं शरीर या मृत्यूलोकातलं शरीर त्यांनी अदृश्य केलं आणि म्हणून तो असणारा दिवस उद्याचा रंगपंचमीचा आणि म्हणून पंचमीच्या निमित्ताने नवनाथ भक्तिसार कथा या ठिकाणी पारायण झालेला आहे. 7 दिवस कीर्तन झालेला आहे. सकाळी काकडा, संध्याकाळी हरिपाठ, कीर्तन महोत्सव आणि पंगत असं असणारं नियोजन इथं ज्यांच्या मार्गदर्शनाने हा ओम चैतन्य कानिपनाथ महाराजांचा आश्रम या ठिकाणी आहे आणि या मठाचे मठाधिपती, या मठाचे निर्माण करते, ज्यांनी शून्यातून असणारा हे आश्रम निर्माण केला असे असणारे माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे आमचे धर्मनाथ बाबा आणि धर्मनाथ महाराजांच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला हा 3 वर्षाचा असणारा अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल 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 पंचकृषीतून आलेली सर्व भजनी मंडळ असतील, गायक वादक मंडळ असतील, त्याचप्रमाणे महिला मंडळ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, सर्व कार्यक्रमाकरता आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालात. आपणा सर्वांना धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी गायकडवाडी असेल, रामवाडी असेल, फुलेवाडी असेल, मकर मतपूरवाडी असेल, तिडी असेल, घायगाव असेल, सायगाव असेल, सवंदगाव असेल, आघूर असेल, वैजापूर ग्रामीण असणारा हा परिसर असेल, सर्व परिसरातून आलेली सर्व नाथ भक्त आणि वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी मंडळी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. आणि या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून तुमच्या सेवेमध्ये जे हजर आहे योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज संस्थान गोदावरी धाम सरला बेटचे असणारे विद्यार्थी, आपल्या परिसरातलं भूषण नवे सरला बेटाचं भूषण गायनाचार्य आमचे गोरखजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे बेटाचे विद्यार्थी आमचे उद्धव महाराज जगताप या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद. आमचे गणेश भाऊ आहे आणि माझ्यावर नित्यांत प्रेम करणारे आमचे दादा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना देखील धन्यवाद. परिसरातून आलेली सर्व आश्रमावर आणि धर्मनाथ बाबावर प्रेम करणारी सर्व मंडळी सर्वांना धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आजची महाप्रसादाची पंगत आहे गायकवाडवाडींच्या भाकरीची पंगत आणि आमचे सागर भाऊ किशोर पाटील गायकवाड, त्याचप्रमाणे देवीदास वाल्मिक पाटील पगारे यांचा आमटी महाप्रसादाची पंगत आहे. आपण कीर्तन झाल्यानंतर प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि म्हणून या ठिकाणी सर्व मंडळीला धन्यवाद. आज ज्यांच्याकडे संत सेवा आहे ते आमचे दौलतराव एकनाथ पाटील गायकवाड, त्यांना देखील धन्यवाद. ज्यांनी या असणाऱ्या कार्यक्रमाकरता सेवा दिलेली आहे अशा सर्व मंडळीला धन्यवाद. आमचे आचार्य असतील रवी भाऊ गोचिडे, त्यांना देखील धन्यवाद. पाण्याची सेवा ज्यांनी दिलेली आहे ते भारत पोपटराव गायकवाड, त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांची सुंदर असणारी संशिष्टीम आहे आमचे
पुंतांबेकर शांभाऊ कनसे आमच्या गंगतडीचं ते भूषण आहे. नवे नवे बेटामध्ये जेव्हा जेव्हा कार्यक्रम करता त्यांना फोन येतो तेव्हा ते कार्यक्रम करता आवर्जून उपस्थित राहतात आपलं सगळं हे सामान घेऊन बरं का. म्हणून शांभाऊला देखील धन्यवाद. सर्व मंडळीला धन्यवाद. जर कोणी सुटलं असेल तर सूचना करा. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाकरता अनमोल असणारं योगदान केलेलं आहे अशा सर्व मंडळीला धन्यवाद. विठ्ठला 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 विठ्ठला. सुंदर असणारा आश्रम या ठिकाणी निर्माण झालेला आहे. गायकवाडवाडीवर ज्यांनी आश्रमाकरता ही जमीन दान दिली त्या असणाऱ्या परिवाराला देखील धन्यवाद. आणि या आश्रमाच्या कार्यक्रमाकरता ज्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली त्या जमीनदाराला त्या असणाऱ्या जमीन मालकाला देखील धन्यवाद आहे. आणि म्हणून एक सुंदर असणारा आश्रम या ठिकाणी उभा राहिलेला आहे. मागच्या वर्षी कार्यक्रमाला आलो तर फक्त देवाचं मंदिर होतं. आता बाबांनी चांगलं भव्य दिव्य काम या ठिकाणी केलेलं आहे. बाबा कुठं कीर्तनाला जात नाही, कुठं प्रवचनाला जात नाही, कोणती कथाही करीत नाही, भजनही करीत नाही, पण बाबांनी स्वतःच्या कर्तृत्वाने हे आश्रम या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आणि तुम्ही सर्वांनी बाबाला जी मदत केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि म्हणून एक असणार चैतन्य कानिफनाथाचं हे पवित्र असणारं स्थान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आपल्याला मढीला जाण्याची गरज बाबांनी ठेवलेली नाहीये महाराज. मढीला त्या ठिकाणी चैतन्य कानिफनाथ महाराजांची जी मूर्त आहे, जी सुबक असणारी सुंदर असणारी मूर्त कानिफनाथाची तशीच पद्धतीची मूर्त महाराजांनी या ठिकाणी बसवलेली आहे. आणि म्हणून मढीला गेलात काय आणि गायकवाडवाडीच्या या मंदिरात आलात काय तुम्हाला पुण्य सारखंच मिळणार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. शून्यातून असणारा आश्रम या ठिकाणी निर्माण झाला. सुंदर असणारा आश्रम निर्माण झाला. कानिफनाथ महाराजांचं सुंदर असणारं मंदिर आहे. कानिफनाथाखाली आदिनाथाचं सुंदर असणारं मंदिर आहे. तिथं संत वास्तव्य करतात, तिथं तीर्थक्षेत्र निर्माण होत असतं. आणि म्हणून बाबांच्या साधनेने, बाबांच्या भजनाने, बाबांच्या पूजेने या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं वातावरण या आश्रमामध्ये निर्माण झालेलं आहे. गेल्या 3 वर्षापासून या परिसरामध्ये आपण हा अखंड हरिनाम सप्ताह करतोय. ही सगळी असणारी बाबांचे आपल्यावर उपकार आहे. धर्मनाथ महाराजांचे आपल्यावर उपकार आहे महाराज. त्यांची इच्छा होती या परिसरामध्ये गुरुवर्य महंत सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांचा कार्यक्रम होत नाही, मग या निमित्ताने तरी बाबा या गावामध्ये या परिसरामध्ये येतील. आणि म्हणून बाबांनी त्यांच्या असणाऱ्या अतिक परिश्रमातून हा कार्यक्रम आणि तुम्ही सर्वांनी केलेल्या योगदानातून हा कार्यक्रम या ठिकाणी उभा केला. साधूला काही करण्याची गरज नाहीये महाराज. स्वतःचं पिंडदान स्वतः केलेलं असतं. स्वतःला कोणतं कर्म करण्याचा काम नसतंय. पूजा केली काय नाही केली काय त्यांना काही फरक नाही पडत. पुण्य पूजा केली तरी पुण्य मिळत नाही आणि नाही केली तरी पुण्य मिळत नाही. साधू महाराज दोन्ही पासून वेगळा असतो. आणि म्हणून हा सगळा खटाटोप हा परमार्थ कशा करता नवनाथ भक्ती सार ग्रंथाचं पारायण, कशा करता चैतन्य कानिफनाथाचं हे सुंदर मंदिर, कशा करता वर्षातून हा असणारा खटाटोप परमार्थ हा भजन पूजनाचा कशा करता. केवळ तुमचा आमचा उद्धार व्हावा. तुम्हा मला नवनाथ भक्ती कळावी, तुम्हा मला कानिफनाथाचं महत्व कळावं, तुम्हा मला शिव गोरक्षनाथाचं महत्व कळावं, तुम्हाला मच्छिंद्रनाथाचं महत्व कळावं, तुम्हाला गहिनीनाथाचं महत्व कळावं, नऊ नारायणाचं महत्व तुम्हाला कळावं. म्हणून हा परमार्थ देह कष्ट भीती परोपकारी परोपकारी. देह कष्ट भीती परोपकारी परोपकारी. देह कष्ट भीती परोपकारी. हो देह कष्ट भीती परोपकारी. हो जगाच्या कल्याणाचा विभूती. देह कष्ट भीती परोपकारी. देह कष्ट भीती परोपकारी. देह कष्ट भीती परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारी.
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. तुमचं आमचं कल्याण व्हावं, तुम्हा मला परमार्थ कळावा, तुम्हा मला भक्ती कळावी, तुम्हा मला संत कळावे, तुम्हा मला धर्म कळावा, तुम्हा मला नीती कळावी, तुम्हा मला योग्य मार्ग कळावा. त्याकरता संतांचा हा सगळा खटाटोप आहे महाराज. वास्तविक पाहता संतांना त्याची काही गरज नाहीये. न आश्रमा बांधण्याची गरज, न मंदिरा बांधण्याची गरज. त्यांचा देव त्यांच्या हृदयामध्ये आहे महाराज. मग त्यांचा देव त्यांच्या हृदयामध्ये आहे तर त्यांचा देव हृदयामध्ये बंदिस्त केला आणि त्या देवाला महाराज मंदिरामध्ये कशाला पाहिजे. पण तुम्हा मला देव कळावा याकरता संतांचा हा असणारा अट्टास असतो. आणि म्हणून योगी माधव योगी धर्मनाथ महाराजांनी या ठिकाणी सुंदर आश्रमाची निर्मिती केलेली आहे. तिडीवाडीला सुंदर आहेर वस्तीवर सुंदर असणारा आश्रम त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. सुंदर असणारं मंदिर आदिनाथाचं मंदिर आहे, कानिफनाथाचं मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. आणि इथं सुद्धा सुंदर असणारं मंदिर बाबांनी बांधलेलं आहे. आणि म्हणून तुम्हा मला परमार्थ कळावा, तुम्हा मला भक्ती कळावी याकरता हा सगळा खटाटोप संत महात्मे महापुरुष करत असतात. आणि म्हणून संतांचं कार्य हे जीवाच्या कल्याणा करता आहे. संतांचा अवतार हा जीवाच्या उद्धारा करता आहे महाराज. अवतार तुम्हा धरया कारण उद्धरया जन जड जीवा उद्धरया जन जड जीवा उद्धरया जन जड जीवा उद्धरया जन. हो अवतार तुम्हा धरया कारण उद्धरया जन जड जीवा उद्धरया जन जड जीवा उद्धरया जन. अवतार तुम्हा धरया कारण उद्धरया जन जड जीवा उद्धरया जन जड जीवा उद्धरया जन उद्धरया जन. अवतार तुम्हा धरया कारण उद्धरया जन जड जीवा. जड जीवाचा उद्धार करण्याकरता संत महात्मे महापुरुषा मृत्यू लोकामध्ये प्रगट होतात, जन्माला येतात. मग तुम्ही म्हणाल महाराज संत महात्मे महापुरुष एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहे, आईच्या पोटामधूनच जन्माला आलेले आहे. मग त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय आहे. तेही संसारामध्ये जन्माला आलेले आहे. मग त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय. तर भगवान परमात्मा गीतेच्या अध्यायामध्ये गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये संतांची व्याख्या सांगतात महाराज. ब्रह्मण्यधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति लिप्यतेन स पापेन पद्मपत्रं मीमांसा. भगवान सांगतात अर्जुना ब्रह्मण्यधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति लिप्यतेन स पापेन पद्मपत्रं मीमांसा. ज्याप्रमाणे कमळ कुठं असतं. महिला मंडळ झोपल्या नाही तुम्ही. कमळ कुठं असतं. घरात. कमळ कुठं असतं. पाण्यात असतं. कमळ पाण्यात असतं. मग मला सांगा कमळावर जर वरून पाण्याची धार लावली तर ते पाणी कमळावर थांबतं का. नाही थांबत महाराज. मग कमळ जसं पाण्यात राहून ते पाण्यापासून अलिप्त आहे तसे संत महात्मे महापुरुषा संसारामध्ये जन्माला येऊन या संसारापासून अलिप्त आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्यांच्या शरीराच्या क्रिया आणि आपल्या शरीराच्या क्रिया सारख्या आहे महाराज. पश्चन स्पृशन जिघ्रन नश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रल्लपन विसृजन गृह्णन निमिषन निमिषन नपि इंद्रियान इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन. कळलं का. गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये संसारिक माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया आणि साधूच्या इंद्रियाच्या क्रिया समान आहे, सारख्या आहे. पश्चन पश्चन म्हणजे पाहणं. पश्चन स्पृशन स्पृशन म्हणजे स्पर्श करणं. पश्चन स्पृशन जिघ्रन जिघ्रन म्हणजे श्वास घेणं. सारखंच आहे. असं आहे का साधू कानानं श्वास घेतो. कुठं घेतो श्वास. कानानं घेतो का नाकानं घेतो. मग तुम्ही कानानं घेतात का नाकानं घेतात. तुम्ही नाकानं श्वास घेतात. साधूही नाकानं श्वास घेतो.
तुमच्याही शरीराला गरम उष्ण स्पर्शाचा भास होतो त्वचेला, तसं शरीरात साधूच्याही त्वचेला स्पर्शाचा भास होतो महाराज. स्पर्शन तुम्ही डोळ्याने पाहता, साधू डोळ्याने पाहतात. स्पर्शन स्पृशन जिघ्रन नष्णन गच्छन स्वपन. गच्छन म्हणजे जाणे, साधू पायाना चालतात, तुम्ही पायाना चालतात. मग तुमच्या शरीराच्या क्रिया आणि साधूच्या शरीराच्या क्रिया सारख्या आहे. मग साधू वेगळा आणि आपण वेगळे कसे? स्पर्शन स्पृशन जिघ्रन नष्णन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन निमिषन निमिषन नपी. तुमच्याही डोळ्याच्या पापण्या काय होतात? हलतात. हलतात ना? हल्ल्या नाही तर काय होईल? ज्याच्या हलत नाही तो गेला. पण ज्याप्रमाणे तुमच्याही डोळ्याच्या पापण्या हलत्या महाराज, तशा साधूच्या सुद्धा डोळ्यांच्या पापण्याची हालचाल होते. मग साधूच्याही डोळ्याच्या पापण्याची हालचाल होते. साधूही पायाने चालतो, हाताने देवाणघेवाण करतो, साधू नाकाने श्वास घेतो, कानाने ऐकतो, डोळ्याने पाहतो. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या इंद्रियाच्या क्रिया साधूच्या आणि सामान्य जीवाच्या सारख्या आहे. मग त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये बदल काय? संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे. समुद्र म्हणू नये गंगा, म्हणू नये गंगा, पाषाण म्हणू नये लिंगा, म्हणू नये गंगा. संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. हो संत नवती जगा माणसाच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे. मानसाच्या सारिखे. समुद्र म्हणून हे गंगा. मग मला सांगा, समुद्रातलं पाणी कुठलं पाणी हो? तुम्ही बोलत जाणे तर मग जाऊ द्या. समुद्रातलं पाणी कुठलं पाणी आहे? हो, जेव्हा मेघात एकाला विचारलं तुमच्या घरी पाणी कुठून येतं, तर त्याने सांगितलं नळातून येतं. आणि दूध कोण देतं म्हटल्यानंतर दूधवाला देतो. तसं तुमचं नाही ना? मग दूध कोण देतं? दूधवाला. अहो, दूध गाय देते ना. तसं समुद्रामधलं पाणी, समुद्रामधलं पाणी कुठलं पाणी आहे? समुद्रामधलं पाणी मेघातलं, मेघातलं पाणी जमिनीवर पडलं, जमिनीतलं, जमिनीवरचं सगळं पाणी गंगेला वाहून गेलं आणि सगळ्या गंगेचं पाणी समुद्राला मिळालं. मग मला सांगा, गंगा यमुना नर्मदा सिंधू कावेरी कालिंदिनी गोमती मैया कृष्ण वेणू शरू शिप्रा तनया गंडकिनी चंद्रभागा इंद्रायणी अलकनंदा मंदाकिनी तापी मैया, एवढ्या नद्यांना पावसाळ्यामध्ये पूर आला आणि सगळं पूर आलेलं पाणी कुठं गेलं? समुद्रात गेलं. मग मला सांगा, त्या समुद्रामध्ये गेलेल्या पाण्याला तुम्ही म्हणतात का हे पाणी गंगेचं आहे, हे यमुनेचं आहे, हे कालिंदिनीचं आहे, हे गोमतीचं आहे, हे कृष्णेचं आहे, हे गोदावरीचं आहे, हे तापीचं आहे, हे तुंगभद्रेचं आहे, हे शरूमय्येचं आहे, असं म्हणतात का तुम्ही? काय म्हणतात मग? हे सगळं पाणी कशाचं आहे? समुद्राचं आहे महाराज. म्हणून समुद्र म्हणून हे गंगा. मग ते सगळं पाणी गंगेचं आहे, पण एका समुद्रामध्ये विलीन झालं म्हणून समुद्राला कोणी गंगा म्हणत नाही. पाषाण म्हणून हे लिंगा. जिथं भगवान शिवाचं आदिनाथाचं खाली मंदिर आहे, तोही काय आहे? दगड आहे. आणि पायरीलाही काय आहे? दगड आहे. मग तुम्ही पायरीला बिन दूध वाहतात आणि आदिनाथाला दूध वाहतात का? नाही महाराज. मग प्रत्येक असणाऱ्या दगडाला जसं तुम्ही शिवलिंग म्हणत नाही, तसं प्रत्येक माणसामध्ये संत राहत नाही महाराज. मग साधू माणसासारखे नव्हते या जगामध्ये. साधू या माणसापासून वेगळे होते महाराज. मग त्यांच्यामधला वेगळेपणा काय होता? तर त्यांच्यामधला वेगळेपणा होता त्यांची परोपकाराची भावना होते. त्यांच्यामधला वेगळेपणा होता प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा, हा त्यांच्यामधला वेगळेपणा होता. त्यांच्यामधला असणारा, त्यांच्या प्रत्येक जीवाबद्दल असणारा भेद त्यांच्या जवळ नव्हता महाराज. कारण
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदा वेद भ्रम अमंगळ नोव्हे नोव्हे या विश्वामध्ये प्रत्येकामध्ये त्या तत्वाचा ते अनुभव घेतात. तुम्ही म्हणजे त्यांच्यासाठी तत्व आहे आणि तुमच्यासाठी महाराज ते तत्व नाही तर तुमच्यासाठी कोणीतरी मनुष्य आहे. आई साजाचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. नोहे नोहे तुमच्यामध्ये त्यांनी राम पाहिला, तुमच्यामध्ये कृष्ण पाहिला. मग जो कृष्ण तुमच्यात पाहिला तो महाराज त्यांनी गाढवात पाहिला. जो गाढवात पाहिला तो महाराज त्यांनी कुत्र्यात पाहिला. नामदेव महाराजांना कुत्र्यात दिसला देव. तुमच्या मधला आणि नामदेव महाराजातला हा फरक आहे. तुम्हाला माणसात दिसत नाही, लक्षात ठेवा. नाथ महाराजांना गाढवात दिसला, तुम्हाला माणसात दिसत नाही, हा फरक. नामदेव महाराजांना कुत्र्यात दिसला, नाथ महाराजांना गाढवात दिसला आणि संत शिरोमणी सावता महाराजांना कांद्यात दिसला. हा तुमच्या मधला आणि त्यांच्या कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अबगे मिठाई माझी, अबगे मिठाई माझी, अबगे मिठाई माझी, अबगे मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. लसूण मिरची कोशिंबिरी अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरे. तुमच्या मधला आणि सावता महाराज मधला हा फरक, नामदेव महाराज मधला आणि तुमच्या मधला महाराज तो फरक. सावता महाराजांना कांद्यात दिसतो महाराज, सावता महाराजांना तो लसणात दिसतो. सावतोबाला तो महाराज कोथंबिरी मध्ये दिसतो. मग जो सावतोबाला कांद्यात दिसतो तो आपल्याला माणसात का दिसत नाही? कारण आपण सावतोबा नाही ना. विठाला विठाला सावतोबा होण्याकरता काय करावं लागेल महाराज? सावतोबा होण्याकरता हृदयामध्ये त्या पांडुरंगाला साठवावा लागेल महाराज. आणि सावतोबा होण्याकरता महाराज भक्तीची शेती पिकवावी लागेल. जोपर्यंत भक्तीची शेती तुमच्याकडून पिकत नाही तोपर्यंत तुम्ही सावतोबा होत नाही महाराज. मग सावतोबा म्हणतात मी कोण आहे? आमची माळियाची जात शेत लावू बागाईत. सावतोबाचं प्रमाण आहे. सावता महाराज म्हणतात आमची माळियाची जात शेत लावू बागाईत. मग कोणती शेती? फुलेवाडीची नाही किंवा गायकवाडवाडीची शेती नाही महाराज, किंवा रामवाडीची शेती नाही म्हणा सावतोबा. शेत लावू बागाईत. कोणतं बागाईत आणि कोणती जात? इथं माळ्याची जात म्हणजे माळकऱ्याची जात बर का. सावतोबाच्या दृष्टिकोनातून ज्याने गळ्यात माळ घातलेली आहे तो माळी. ज्याच्या गळ्यात माळे नाही महाराज तो माळी नाही. विठ्ठल 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 म्हणतात आमची माळियाची जात शेत लावू बागाईत. मग भक्तिरूपी शेत बागाईत करायचं असेल किंवा महाराज भक्तिरूपी शेत फुलवायचं फळवायचं असेल तर त्याला माळ्याच्या घरी जन्माला यावं लागतं, म्हणजे माळकऱ्याच्या घरी जन्माला यावं लागतं. तेव्हा भक्तिरूपी शेती करता येते महाराज. आणि म्हणून सावतोबा होण्याकरता भक्तिरूपी शेत करा. सावतोबा होण्याकरता माळी व्हा, म्हणजे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. सावतोबा होण्याकरता पांडुरंगाला हृदयामध्ये लपायला जागा द्या महाराज. अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर ज्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवला महाराज. त्रैलोक्याचा
त्याचा पिता धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता साठविला दाता साठविला दाता साठविला दाता त्रैलोक्याचा हो साठविला दाता साठविला दाता साठविला दाता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा धन्य ते अरण रत्नाची खान जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे अगर घेतला अवतार मळ्या घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्धारिला माळियाचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा ते धन्य आहे महाराजा जगामध्ये ज्यांच्या असणाऱ्या घराण्यामध्ये रत्नाची खान जन्माला आली धन्य ती अरण रत्नाची खान अरण गाव ही रत्नाची खान आहे तिथं दैवी नावाचा माळी झाला आणि त्या दैवी माळ्याच्या घरी संत सावतोबा जन्माला आले विठ्ठल विठ्ठल अरण रत्नाची खान जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे अगर घेतला अवतार माळिया घरी का धन्यता दिली नामदेव महाराजांनी त्यांच्या आई वडिलांना का नामदेव महाराजांनी त्या नामदेव महाराजांनी सावतोबाचं एवढं वर्णन केलं कारण महाराज साठविला दाता त्रैलोक्याचा जो त्रैलोक्यामध्ये मात नाही ना महाराज नोहे नोवे अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर ज्यांनी आपल्या हृदयामध्ये घातला महाराज मग तो कसा आहे याचे द्रवपणे समुद्राशी जळ याचे चपळपणे पवन हा चंचळ याची अवकाश आकाश पघळ याचे धृती बळ येऊन अडळव येणीची मेरू स्तंभा चाळ धरिला दिशा दिगपाळाशी येणीचे ठाव दिदला विधी विधानाचा शास्त्रबोध केला येणीची सुरपती स्वर्गी बैसलाव नवथा काळा गोरा खुजाना ठेंगना सो स्वरूप सुंदरणा अंधळा देखना कैची जीव शिवतयाची भावना पंचभौतिका नेने पंच प्राणव नवता मन बुद्धी इंद्रियाचा मेळा कार्य कारण कर्तृत्व वेगळा येणे जाण्यासी नव्हते कवण्या काळा तोची आला या नंदाच्या रावळाव जो नंदलयामध्ये प्रगट झाला जो कारागृहामध्ये मथुरेमध्ये देवकी आणि वसुदेवाच्या उदरी जन्माला आला महाराज जो नंदलयामध्ये देवकीच्या उदरी जन्माला आला यशोदेच्या घरी पालन झालं मथुरेमध्ये राहिला द्वारकेमध्ये राज्य केलं आणि अर्जुनाला गीता सांगितली कुरुक्षेत्रावर तोच असणारा अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर द्वारकेहून निघाला आणि पंढरपुरामध्ये येऊन उभा राहिला तो देव सावतो म्हणे आपला असा केला विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात अनंते ब्रह्मांड उदरी हरिया बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे नोवे नोवे गीतेच्या 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवान सांगतात अर्जुना अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तव अर्जुन विष्टभ्यमिदं कृष्णमेकंसेन स्तो जगत माझ्या एका अंशावर हे एक जग स्थापित झालेलं आहे नोहे नोहे महाराज सर्वतः पानिपादं तत् सर्वतो शिशिरो मुखम सर्वतः पानिपादम तत् म्हणजे सर्व बाजूला ज्याला पाय आहे सर्व बाजूला ज्याला हात आहे सर्व बाजूला ज्याला मुख आहे अनेक बहुदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वं विश्वरूपम असं जे विश्वरूप ज्या परमात्म्याचं आहे तो परमात्मा ज्यांनी हृदयामध्ये साठवला महाराज त्यांचं नाव सावतोबा आहे विठ्ठल विठ्ठल ज्यांनी चित्तामध्ये ज्यांनी हृदयामध्ये देवाला साठवलं धारण केलं तुकाराम महाराज पांडुरंगा पुढे उभं राहिले आणि पांडुरंगाला विनंती केली देवा मला तर काही लागत नाही पण तुझी इच्छा असेल कारण महाराज भक्ती करत असताना जेव्हा भक्ती करून एक अवस्था प्राप्त होते देवाने म्हणावं
तुम्हाला काही पाहिजे का? पण आपण देवाकडे मागतो महाराज. इथं उलट झालं. तुकाराम महाराजांना देवाने म्हणावं, तुकाराम महाराज तुमच्या भक्तीच्या मोबदल्यात काहीतरी मागून घ्या. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, विश्वंभर बाबापासून आम्ही तुमची भक्ती करतो, गेल्या 7 पिढ्यापासून तुमचा परमार्थ करतो, तुझी भक्ती करतो, परंतु 7 पिढ्यामध्ये आमच्या पिढीत कधी कोणी काही मागितलं नाही. मी कसं मागू? काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो, काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, अनुचित रे ना. काही मागणे आम्हा अनुचित. काही मागू नये देवाकडे. काय मागतो आपण देवाकडे? काय मागतो? वाढावे संतान, वाढावे संतान, गृही वावे धनधान्य, गृही वावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य. गृही वावे धनधान्य, गृही वावे धनधान्य, गृही वावे धनधान्य. ओ वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य. काय मागतो पांडुरंगाकडे आपण? जो विश्वाचा मालक आहे त्याच्याजवळ जाऊन काय मागावं आणि काय मागतो आपण? वाढावे संतान, गृही धनधान्य. काय मागावे? काय मागतो आपण? धनधान्य मागतो, संतान मागतो, नाशवंत पदार्थ मागतो महाराज. आणि या संसारामधला कोणता पदार्थ पांडुरंगाकडे मागितल्यानंतर, तो मिळाल्यानंतर त्याचं अस्तित्व टिकतं का? पंढरीच्या वारीला जातो, पांडुरंगा समोर जातो, 15 दिवसाचा प्रवास, 48 तासामध्ये वारीला उभं राहतो, पांडुरंगा जवळ जातो, देवाचं दर्शन घेतो आणि देवाला विनंती करतो, हे देवा, माझ्या मुलाच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाले, पण नातवाचं तोंड पाहायचं राहिलं. मला नातू होऊ दे, पुढच्या वारीला पायी चालत येईल. देवाकडे मागितला नातू, देवाने नातू दिला, त्याच्या शंका नाही. तुमच्या भक्तीच्या मोबदल्यात पांडुरंग परमात्मा तुम्हाला देतो खरा, परंतु महाराज तुम्ही असं काही मागतात की ते तुमच्या जवळ राहत नाही, टिकत नाही. एवढी अनमोल असणारं रत्न, भक्तिरूपी रत्न तुम्ही देवा करता करता देतात आणि देवाकडे नाशवान पदार्थ मागून घेतात. संत महात्म्या महापुरुषांनी देवाची भक्ती केली, त्याच्या मोबदल्यामध्ये महाराज नाशवंत पदार्थ मागितला नाही. मग तुकाराम महाराज देवासमोर उभे आहे, देव तुकाराम महाराजांना विनंती करतात, काहीतरी तुम्ही मागा. पण तुकाराम महाराज मागत नाही, परंतु पांडुरंगाचा अट्टहासामुळे तुकाराम महाराज म्हणतात, काय काय द्या आम्हाला? हेची दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा. तुझा विसर नवावा, तुझा विसर नवावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी.
विसरन भवा गुण गाईन आवडी. तुकाराम महाराजांची मागणी आहे महाराज, हेची दान दे ग देवा, हे मला दे. काय दे? माझे चित्त तुझे पायी रायाईसे करी काही धरोन या बाई भवा तारी दातारा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे काने मुकुट सकळ मनी धन्य तुझे विठोबा. माझे चित्त तुझे पायी राये आईसे करी काही. असं काहीतरी कर, असं काहीतरी दे. काय? चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेच एक तुम्हा मागतो मी दातारा. काय दे? तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला मला द्यायचं आहे ना, तर असं कोणतं पुण्य केल्यानंतर कोण पुण्य त्यांचा होईन मी सेवक. जिही द्वंद्वादिक दुराविले ऐशेवर मी मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. असं वर्म मला सांग किंवा असं वर्म मला दे की त्या पुण्य केल्यानंतर कोण पुण्य त्यांचा होईन मी सेवक. जिही द्वंद्वादिक दुराविले, जे अद्वैत स्थितीवर रूढ झालेले आहे, अशा संत महात्म्या महापुरुषांची संगत कोणतं पुण्य केल्यानंतर मला मिळेल असं वर्म तू मला दे, हे मागतात तुकाराम महाराज. एवढंच नाही, काय मागतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज देवाजवळ मागतात, देवा तू ज्यांच्या चित्तामध्ये वास्तव्य करतो ना, त्यांची संगती मला दे. प्रथम देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, परिसर जा परिसर जा जा. देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, ओ देवा बसे चित्ती, देव बसे चित्ती, सासा देवा बसे चित्ती, देव बसे पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले तुकाराम महाराजावर. तुकाराम महाराजला विनंती करतात काहीतरी मागा. तेव्हा तुकाराम महाराजांनी देवाकडे काय मागितलं महाराज? देव प्रसन्न झाले. एक असणारा शेतकरी रस्त्यावर उभा होता बर का. जवळून कृषी मंत्र्याची गाडी चालली होती. कृषी मंत्र्याची गाडी चालली होती आणि कृषी मंत्र्याने पाहिलं त्याचं शेत. चांगल्या असणाऱ्या फुलवलेल्या बहरलेल्या असणाऱ्या फळबागा पाहिल्या. पियला गाडी थांबवली आणि विचारलं ही शेती कोणाची आहे? पियेने त्या शेतकऱ्याला विचारलं. कृषी मंत्री साहेब विचारतात ती शेती कोणाची आहे? एवढी चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट तुम्ही केलेली आहे, कोणाची शेती? सांगितलं माझीच शेती आहे. कृषी मंत्री गाडीच्या खाली उतरले. महाराज सगळ्या शेतीला चक्कर दिला. ते कृषी मंत्री एवढी चांगली असणारी शेती त्यांनी फुलवलेली होती, बहरलेली होती, चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्या ठिकाणी निघाली दिसत होतं. आणि कृषी मंत्र्याने विचारलं शेती कोणाची? चांगल्या प्रकारची आहे.
तुम्हाला काहीतरी मला पारितोषिक द्यावं असं वाटतं. एवढी चांगली उत्कृष्ट शेती तुम्ही केली, हे जगाकरता तुमचं एक असणारं मार्गदर्शन गरजेचं आहे. शेतीबद्दलचं तुमचं ज्ञान चांगलं आहे, याकरता तुम्ही, या शेती करता तुम्ही काहीतरी माझ्याकडून मागून घ्या. एखादा तलाव मागून घ्या, किंवा मोटर लाईट सौर ऊर्जाचा एखादा प्लॅन्ट मागून घ्या, किंवा तुम्हाला जी अडचण असेल ती तुम्ही माझ्याकडून मागून घ्या, मी तुम्हाला ती देतो. कोण प्रसन्न झालं? कृषी मंत्री प्रसन्न झाला. कोणाला झाला? शेतकऱ्याला झाला. कृषी मंत्री म्हणतात तुला काय पाहिजे शेती करता ते मागून घे. त्या शेतकऱ्याने काय मागितलं असन बरं? तुम्हाला काय वाटतं? जर शेतकरी, तुम्ही शेतकरी, तुमच्यावर झालाच कृषी मंत्री प्रसन्न, तुम्ही काय मागाल? अहो त्या शेतकऱ्याने काय मागितलं माहिती का? काय मागितलं असं? अहो शेतकरी रस्त्याच्या कडाला उभा होता, तेवढ्यात कृषी मंत्रीची गाडी चाललेली होती. त्याने सांगितलं साहेब 1 तासापासून या रस्त्याच्या कडाला उभा आहे, कोणी येतो की वाट पाहत होतो त्याची, मला काही नका देऊ, सध्या तमुकुला लावण्याकरता चुना नाही माझ्याकडे. तमुकुला लावण्याकरता चुना नाही, तेवढ्या चुन्याची व्यवस्था करा. कोण प्रसन्न झाला? अहो राज्याचा कृषी मंत्री प्रसन्न झाला. तो म्हणतो तुला काय पाहिजे ते मागून घे, आणि हा काय मागवतो त्याच्याकडे? तमुकुला चुना. तसा तुकाराम महाराजांनी, महाराज देव प्रसन्न झाला, मग चुना नाही मागितला देवाकडे. तुकाराम महाराजांनी देवाकडे मागितलं, देवा जर तुला माझं कल्याण हो असं वाटत असेल, जर माझा उद्धार व्हावा असा वाटत असेल, जर हा माझा माणसाचा जन्म मला मिळाला हा सफल व्हावा असं वाटत असेल, माझ्या स्वरूपाचं ज्ञान मला प्राप्त व्हावं असं वाटत असेल, नोहे नोहे मला तुझं स्वरूप कळावंसं वाटत असेल, तुझा महिमा कळावासा वाटत असेल, जर मला अध्यात्म कळावंसं वाटत असेल, तर मला हे दे. काय दे? ज्यांच्या चित्तामध्ये तू वास्तव्य करतो अशा संतांची संगत मला दे. विठ्ठल विठ्ठल काय मागितलं तुकाराम महाराजांनी? देवा देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. ज्यांच्या चित्तामध्ये देव वास्तव्य करतो अशा संत महात्म्या महापुरुषांची संगत मला दे. हे मागणं तुकाराम महाराज अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वराकडे करतात. विठ्ठल 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 कीर्तनाला आल्यासारखं वाटतं. या ठिकाणी माझ्यावर नित्यंत प्रेम करणारे आमचे धर्मनाथ बाबा आणि धर्मनाथ बाबांचं असणारे हे कार्य या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचं एक आगळं वेगळं स्थान आपल्याकरता या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. प्रत्येकाला मढीला जाता येत नाही, कुणाला जाण्याकरता वेळ नाही, कुणाकडे पैसा सगळ्यांकडे जाता, कुणाकडे पैसा नाही, परंतु वेळ नाही मढीला जाण्याकरता. आणि जावंसं तर वाटतं. संसाराचा प्रपंचाचा असणारा हा गाडा ओढत असताना जावा वाटतं मढीला, पण जाता येत नाही, वेळ नाहीये. म्हणून ज्याला वेळ नाही त्याच्याकरता इथं कानिपनाथाला बसवलंय महाराज. मढीचा कानिपनाथ या ठिकाणी स्थानापन्न केलाय. देवा मढीचा मढीचा कानिपनाथ, देवा मढीचा मढीचा कानिपनाथ, देवा मढीचा मढीचा कानिपनाथ, देवा मढीचा मढीचा कानिपनाथ. आजची बैठक न्यारी बसवाय भारी लईच ताटात, आजची बैठक न्यारी बसवाय भारी लईच ताटात. देवा मढीचा मढीचा कानिपनाथ, देवा मढीचा मढीचा कानिपनाथ, देवा मढीचा
कवीचा देव या ठिकाणी आपल्या करता बाबांनी आणलाय महाराज. आणि म्हणून या ठिकाणी ओम चैतन्य कानिपनाथाची सुबक असणारी सुंदर असणारी मूर्ती बाबांनी 3 वर्षापूर्वी या ठिकाणी स्थानापन्न केलेली आहे. आणि म्हणून माझं योगी धर्मनाथ बाबांना या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे महंत योगी लक्ष्मणजी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, त्यांना देखील धन्यवाद. आणि म्हणून नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हा एक संप्रदाय आहे. कलियुगाला प्रारंभ झाला महाराज. आणि कलियुगाला प्रारंभ झाल्यानंतर नवनारायणाने या ठिकाणी अवतार घेतला. कारण कलियुगाला प्रारंभ झाला. भगवान परमात्मा द्वारकेमधून अदृश्य झाले आणि भगवंताने नवनारायणाला बोलावलं. नवनारायणाला बोलावलं आणि सांगितलं या कलियुगच्या प्रभावामध्ये आपल्याला पुन्हा एकदा भक्तीचा मार्ग अज्ञानाला सज्ञान बनवण्याकरता या ठिकाणी उत्तीर्ण व्हावा लागेल. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्वारकेमध्ये नवनारायणाला बोलून त्यांची पूजा केली. आणि ते नवनारायण महाराज कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन अभिरोत्र दुर्मिल चमस आणि करभंजन हे नवनारायण नवनाथाच्या रूपामध्ये प्रगट झाले. विठाला नवनाथ भक्ती कथासार पारायण या ठिकाणी झालं. नवनाथ भक्ती कथासार भक्तिसारामध्ये किती नाथांचं वर्णन आलंय. किती नाथ सांगितले नवनाथ ग्रंथामध्ये. किती नाथांच्या जन्माची कहाणी नवनाथ भक्ती कथा सारामध्ये सांगितली. वाचलं ना तुम्ही? नाही वाचलं? नवनाथ तर माहिती ना महाराज. नवनाथ आणि त्या नवनारायणाचे नवनाथ झाले. मग त्यामध्ये कवी कोण झाला, हरी कोण झाला, अंतरिक्ष कोण झाला, प्रबुद्ध कोण झाला, पिपलायन कोण झाला, अविरहोत्र कोण झाला, दुर्मिल कोण झाला, चमस कोण झाला, करभंजन कोण झाला. मग हे नवनाथ आहे. पण हे नवनाथापैकी अजून किती नाथ सांगितले. त्यामध्ये एक चौरंगीनाथ सांगितले बरं का, एक अडबंगनाथ सांगितले. हे नवनारायणापैकी नाहीये. अडबंगनाथ, चौरंगीनाथ आणि एक मिनीनाथ हे नवनारायणामध्ये नाहीये. नवनारायणामध्ये कोण आहे तर नवनारायणामध्ये मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिपनाथ, चरपटीनाथ, वटसिद्ध नागनाथ, रेवणनाथ आणि महाराज गहिनीनाथ सांगितले. हे नवनारायणाचे अवतार. मग कवी हा मच्छिंद्रनाथ, हरी हे गोरक्षनाथ, अंतरिक्ष हे जालिंदरनाथ, प्रवृद्ध हे कानिपनाथ आणि महाराज जे 5 आहे ते आहे वटसिद्ध नागनाथ. वटसिद्ध नागनाथ म्हणजे वडाच्या असणाऱ्या गाभ्यामध्ये ज्यांचा जन्म झाला ते वटसिद्ध नागनाथ. चरपटीनाथ ज्यांचा गंगेच्या असणाऱ्या पानाडामध्ये जे गवत उगतं त्या पानाडामध्ये जन्म झाला ते चरपटीनाथ. रेवा नदीच्या किनाऱ्यावर मातीमध्ये रेवा म्हणजे नर्मदा, या नर्मदेच्या रेवामध्ये मातीमध्ये ज्याचा जन्म झाला ते रेवण सिद्धनाथ. आणि महाराज भरतरी मध्ये जन्म झाला ते भरतरीनाथ. मच्छिंद्रनाथ मच्छाच्या पोटी जन्माला आले ते मच्छिंद्रनाथ. गोरक्ष म्हणजे गायीच्या शेणामधून ज्यांचा जन्म झाला ते गोरक्षनाथ. आणि गोरक्षनाथांनी मातीचा पुतळा केला ते गहिनीनाथ. आणि महाराज हत्तीच्या कानामध्ये जन्म झाला ते ओम चैतन्य कानिपनाथ. विठाला नवनारायण कलियुगाच्या या प्रारंभी या मृत्यूलोकामध्ये अवतार धारण करून भक्तीचा मार्ग फुलवण्याकरता संप्रदाय स्थापित केला. त्या संप्रदायाचं नाव आहे नाथ संप्रदाय. आणि याच नाथ संप्रदायाच्या अंतर्गत आहे वारकरी संप्रदाय.
त्यामध्ये कानिपनाथांची एक वेगळी परंपरा पडली आणि शिव गोरक्षनाथाची वेगळी परंपरा. विठ्ठल विठ्ठल गोरक्षनाथांच्या परंपरेमध्ये शिव गोरक्षनाथांच्या परंपरे महाराज पंचदश नाम जुना आखाड्याची सुरुवात झाली. विठ्ठल 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 हो संन्यास घेतल्यानंतर जे काही मंत्र दिले जातात बरं का, जे मंत्र दिले जातात त्यापैकी एक लंगोटीचा मंत्र दिला जातो. मला दिलाय म्हणून सांगतो, नाही तर म्हणजे तुम्हाला काय माहिती, जरा यंदा जरा माहिती झालं त्याच्याबद्दल. एक कौपिन म्हणजे लंगोटीचा मंत्र दिला जातो, एक भस्माचा मंत्र दिला जातो, एक कमंडूलचा मंत्र दिला जातो, एक रुद्राक्षाचा मंत्र दिला जातो. आणि हे सगळे मंत्र गुरु दत्तात्रेयांनी नाथांना दिलेले मंत्र ते संन्या दीक्षामध्ये शिष्याला दिले जातात. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदायाचा एक भाग आहे. आणि योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची परंपरा देखील वारकरी संप्रदायाचा परमार्थ, नाथ संप्रदायाचा परमार्थ गंगागिरीजी महाराजांनी या ठिकाणी केलेला आहे. गंगागिरीजी महाराजांचे गुरु देखील नाथ संप्रदायाचे नाथ बाबा म्हणूनच होते. गंगागिरीजी महाराजांनी ज्यांना अनुग्रह दिला, गंगागिरीजी महाराजांनी ज्यांनी दीक्षा दिली ते सुद्धा नाथ बाबा होते महाराज. आणि गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेमध्ये गंगागिरीजी महाराजांनी भगवान शिवाची उपासना केली आणि पंढरीची वारी केली. शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय आणि नाथ संप्रदायाचं एकत्रीकरण म्हणजे सद्गुरु गंगागिरी महाराज. विठ्ठल विठ्ठल हो. आणि म्हणून योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेचा संबंध हा नाथ संप्रदायाशी जोडलेला आहे. गंगागिरीजी महाराजांची परंपरा, गंगागिरीजी महाराजांचं तत्वज्ञान, गंगागिरीजी महाराजांचं अध्यात्म, गंगागिरीजी महाराजांची ऊर्जा, गंगागिरीजी महाराजांजवळ असणारी परमार्थाची शक्ती ही सगळी नाथ संप्रदायामधून आलेली आहे. आणि म्हणून गंगागिरीजी महाराजांचे गुरु देखील नाथ बाबा होते. तुम्ही जर सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचं चरित्र वाचलं असेल आणि त्या चरित्रामध्ये गंगागिरीजी महाराजांना जो उपदेश नाथ बाबांनी केलेला आहे ती भाषा आमचे रघुनंदनगिरीजी महाराजांनी त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. नाथ बाबांनी गंगागिरीजी महाराजांना ज्या भाषेमध्ये उपदेश केला ती भाषा आणि तो उपदेश गंगागिरीजी महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या भाषाचा उल्लेख नाथ संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विठ्ठल विठ्ठल गंगागिरीजी महाराजांचा परमार्थ हा नाथ संप्रदायापासूनच त्याचा उद्भव झालेला आहे. नवे नवे वारकरी संप्रदायाचा हा नाथ संप्रदायाशी जोडलेला आहे. गैनीनाथांनी उपदेश निवृत्तीनाथांना केला आणि निवृत्तीनाथांनी उपदेश ज्ञानेश्वर महाराजांना केला. ना हा वारकरी संप्रदाय या ठिकाणी फळला फुलला महाराज बहरला. आणि म्हणून याचं उगम स्थान हा नाथ संप्रदाय आहे. या जगाच्या पाठीवर पहिला संप्रदाय जर कोणता निर्माण झाला असेल तर नो नाथ संप्रदाय. विठ्ठल विठ्ठल गंगागिरीजी महाराजांचे एक मित्र होते बरं का, एक योगी माधवनाथ बाबा म्हणून. हे माधवनाथ बाबा यांची समाधी इंदोरला आहे. तिथे एक संस्थान आहे, नाथ संप्रदायाचं ते स्थान आहे, योगी माधवनाथ बाबा म्हणून. आणि हे योगी माधवनाथ बाबा सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचे मित्र. आणि ते योगी माधवनाथ बाबा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा ते योगी होते, योगामध्ये निष्णात होते. समाजाशी त्यांना देणं घेणं नव्हतं. पण गंगागिरीजी महाराजांनी त्यांना सांगितलं संतांचा जन्म जगाच्या कल्याणाकरता असतो आणि म्हणून जगाचं हित होणं हे संतांचं आद्य कर्तव्य आहे. परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना, योग साधनेमध्ये तुम्हाला जो अनुभव आला त्या अनुभव या समाजाला देऊन तशा प्रकारची भक्ती त्यांच्याकडून करून घेणं हे साधूचं मेन कर्तव्य आहे. आणि म्हणून योगी माधवनाथ बाबांना समाजामध्ये योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी आणलं आणि दोघांची पहिली भेट झाली ती लासूर स्टेशनला दक्षिणी मातेच्या मंदिरामध्ये. योगी माधवनाथ बाबा आणि गंगागिरीजी महाराजांची भेट झाली महाराज. योगी माधवनाथ बाबा पखवाद वाजवण्यामध्ये निष्णात होते
आणि सद्गुरु गंगागिरीजी महाराज गायनामध्ये फार निष्णात होते महाराज. दाक्षायणी मातेच्या दर्शनाला दोघही एकत्रित आले, दर्शन घेतलं. परंतु यात्रेमध्ये सगळी यात्रा फिरले, कोणी भक्त गंगागिरीजी महाराजांना आणि माधवनाथ बाबांना दिसले नाही. एवढी मोठी यात्रा या ठिकाणी भरलेली आहे, मंदिरात कोणाचा पत्ता नाही दर्शनाकरता. ही सगळी भक्त मंडळी, ही मंडळी कुठं गेली? तेव्हा एका दुकानदाराला या मंडळींनी, या महात्म्यांनी विचारलं की हा समाज कुठं गेला. तेव्हा त्या मंडळींनी सांगितलं की महाराज, हा सगळा समाज या यात्रेच्या निमित्ताने काही तमाशे आलेले आहे, त्या तमाशाला गेला सगळा समाज. एकही मनुष्य या ठिकाणी दिसत नाही. सगळे समाज, सगळे असणारे माणसं तमाशाला गेले. तमाशाचा वग चालू होता त्या ठिकाणी. आता काय करायचं? हा समाज यात्रेला आला, देवीला सोडून तमाशाच्या नादी लागला, व्यसनाच्या नादीन लागला. आणि म्हणून या समाजाला पुन्हा देवीच्या मंदिरामध्ये आणावा लागेल. याकरता काय केलं पाहिजे? तेव्हा योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज आणि योगी माधवनाथ बाबा हे दोघ जण महाराज देवीच्या मंदिरामध्ये भजनाला यांनी प्रारंभ केला. गंगागिरीजी महाराजांनी विना घेतला आणि योगी माधवनाथ बाबांनी पखवाज घेतला. पखवाज वाजवत असताना योगी माधवनाथ बाबा पखवाज वाजवतात आणि योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज भजन करतात, गायन करतात. तो त्यांचा पहाडी आवाज, सप्त स्वर आणि त्या स्वरामध्ये गायलेलं भजन, बिगर लाऊड स्पीकरचं, बिगर साऊंड सिस्टीमचं ते भजन, गंगागिरीजी महाराजांचं ते स्वर तमाशामध्ये बसलेल्या मंडळीच्या कानावर पडला. आणि जो स्वर जेव्हा पखवादाचा आणि गंगागिरीजी महाराजांच्या भजनाचा स्वर त्या तमाशातल्या असणाऱ्या मंडळींच्या कानावर पडला महाराज, आणि तो स्वर ऐकल्यानंतर ज्याप्रमाणे भगवंताच्या बासरीचा स्वर गवळणीच्या कानावर पडला आणि गवळणी भगवंताला भेटण्याकरता वृंदावनाच्या दिशेने आपल्या हातातलं काम सोडून निघाल्या. चल ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चल ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, हो चल ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चल ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ येणे केला नवलाहू, नंदाचा बाळ येणे गेला लवलाहू. चल ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, 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 चल ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. ज्याप्रमाणे गोपिकेंच्या कानावर बासरीचा स्वर गेला आणि त्या स्वराने सगळं कामधंदा सोडून सगळ्या गवळणी वृंदावनामध्ये आल्या, त्याप्रमाणे योगी माधवनाथ बाबांच्या पखवादाचा स्वर आणि गंगागिरीजी महाराजांच्या भजनाचा स्वर या मंडळीच्या कानावर पडला. आणि सगळी मंडळी महाराज देवी दाक्षायणी मातेच्या मंदिरामध्ये येऊन गंगागिरीजी महाराज आणि योगी माधवनाथ बाबांच्या भजनामध्ये येऊन दाखल झाले. ही पावर, ही शक्ती त्यांच्या भजनामध्ये होती. आणि म्हणून असे जे संत आहे योगी माधवनाथ बाबा, गंगागिरीजी महाराज, त्यांच्या चित्तामध्ये देव आहे महाराज. ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे त्यांची संगत मला घडावी, देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती. ही असणारी माझ्या मनाची आवड आहे. तुकाराम महाराज म्हणतात द्वितीय चरणात, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. वासना ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, आवडते मना.
तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या मनाची आवड आहे आईसे आवडते मना देवा पूर्वावी वासना ही माझी अंतकरणामधली वासना आहे कोणती ज्यांच्या चित्तामध्ये तू वास्तव्य करतो त्यांची संगती मला घडावी मग तुकाराम महाराजांच्या चित्तामध्ये मी वास्तव्य करतो त्यांच्या संगत मला घडावी असं तुम्ही माझ्याकडे मागणी मागतात तुम्ही तुमच्या मनाची आवड माझ्या समोर प्रतिपादन करतात नोवे नोवे तुमची ही वासना आहे वासना म्हणजे ही तुमची इच्छा आहे ही इच्छा तुम्ही का करतात त्या संतांची संगत तुम्ही माझ्याकडे का मागतात तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या संगतीचा परिणाम संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे काय होईल त्या संतांच्या संगतीने अकळावा श्रीपती येणे पंथे तो परमात्मा अकळायचा असेल तर संतांची संगत करावी लागेल संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी ओ संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी ओ संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी हरी सिमरन में लागले तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी ओ संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी संतन की संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी संतांच्या संगतीने काय होणार आहे महाराज संतांच्या संगतीने माणसाला माणसातला माणूस कळेल संतांच्या संगतीने महाराज अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर पांडुरंग कळेल संतांच्या संगतीने जीवनाला एक दिशा मिळेल संतांच्या संगतीने महाराज जीवनामध्ये पाप करण्याची बुद्धी होणार नाही संतांच्या संगतीने माणसाला काय मिळेल तर संतांच्या संगतीला माणसाला पुण्य करण्याचा मार्ग मिळेल भक्तीचा मार्ग मिळेल शाश्वत शांतीचा मार्ग मिळेल आणि या माणसामध्ये मनुष्य शरीर मिळालं त्याचं महत्व कळेल आणि म्हणून संतांची संगत जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी तुकाराम महाराज देवाकडे मागतात नोव्हे नोव्हे स्वस्वरूपाबद्दलचं ज्ञान संतांच्या संगतीने होतं अध्यात्म ज्ञान संतांच्या संगतीने होतं मग या संतांच्या संगतीने काय होईल निळोबराय म्हणतात धन्यानंदाची सापडली वेळ संत सज्जन भेटले कृपाळ त्यांनी पिढीला बुद्धीचा मळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळव त्या संतांची संगत झाल्यानंतर बुद्धीवर अनेक जन्म जन्मांतराचा जो मळ साचलेला आहे पाप रूपी मळ बुद्धीवर जो साचला तो मळ संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर नष्ट होईल आणि या दृष्टीने तो परमतत्व तो देव दिसेल नोहे नोहे महाराज रवी दीपैरा दावेती देखणी अदृश्य दर्शने संताची जे अदृश्य असणारं तत्व आहे जे डोळ्याने दिसत नाही जिथं मन बुद्धी चित्त अहंकाराचा रिघावा लागत नाही ते तत्व जे मनाच्या पलीकडे आहे जे बुद्धीच्या पलीकडे आहे जे नेत्रेंद्रियाचा विषय नाही जे महाराज पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मन बुद्धी चित्ताचा विषय नाही असं असणारं जे तत्व आहे जे अदृश्य आहे त्या अदृश्य असणारं तत्वाचं सुद्धा दर्शन संतांच्या संगतीने होईल म्हणून संतांची संगत अजून काय होईल संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ म्हणून संतांची संगत संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गोहाई संताशिवाय तो भगवंत भेटूनही कळणार नाही म्हणून संतांची संगत आणि म्हणून या ठिकाणी महाराज तुमचं आमचं परम भाग्य आहे ज्या संतांच्या संगती करता अनेक जीव तळमळ करतात त्या संतांची संगत आपल्याला दररोज होते ते संत या ठिकाणी येऊन बसले महाराज ज्यांनी स्वतःचा पिंडदान स्वतः केला
स्वतःचा दसक्रिया विधी स्वतः केला, स्वतःचं श्राद्ध स्वतः केलं. ज्यांनी कुळाचा त्याग केला, ज्यांनी आईचा त्याग केला, ज्यांनी बापाचा त्याग केला, ज्यांनी पाहुण्याचा त्याग केला आणि तुमच्या आमच्या कल्याणाकरता तुमचा आमचा उद्धार व्हावा याकरता ओम चैतन्य कानिपनाथ मंदिरामध्ये येऊन धर्मनाथ बाबा स्थानापन्न झाले. विठ्ठल विठ्ठल. एरवी संतांची संगत दुर्लभ आहे. वर हे आकाश पडो पाये नोवे नोवे रवी असता जाता धरवील. सूर्य जो असतेला चाललेला आहे त्याला धरता येईल, समुद्रामधून तरता येईल, चंद्रामधलं अमृत मिळेल, पण संतांची भेट होणार नाही. पण ते संत तुमच्या आमच्या करता या ठिकाणी येऊन बसले महाराज. त्यांना काय करायचंय? पैसा अडका धन दौलत संपत्ती ऐश्वर घेऊन काय करायचं? गाड्या घोडे बंगले मंदिर ही जागा घेऊन त्यांना काय करायचं आहे? पण एवढंच, तुम्हाला नाथ संप्रदाय कळावा, तुम्हाला नाथांची भक्ती कळावी, तुम्हाला परमार्थ कळावा, तुम्हाला त्या परमार्थाचं ज्ञान व्हावं, तुम्हाला आदिनाथ कळावा, तुम्हाला पांडुरंग कळावा, तुम्हाला विश्वनाथ कळावा, तुम्हाला देव कळावा, अयोध्याचा राम कळावा, काशीतला विश्वनाथ कळावा, तुम्हाला नऊ नारायण कळावं याकरता इथं येऊन बसायची पाळी आली. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतांचे पंथे चालू जाता, पंथे चालू जाता. हरी दयानिधी संतते, दयानिधी संतते, तेरी पंथे चालू जाता, तेरी पंथे चालू जाता. आणि म्हणून तुमचा आमचा उद्धार व्हावा. ज्यांनी देव पाहिला, देवाचा अनुभव आला, ज्यांनी साधना केली, ज्यांनी भजन केलं आणि सगळ्यांचा त्याग करून तुमचा उद्धार करण्याकरता या ठिकाणी येऊन बसलेले आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी या आश्रमाची नवनिर्मिती, शून्यातून असणारं हे आश्रम या ठिकाणी गेल्या 3 वर्षात एक महात्मा या ठिकाणी करून शकतो. आणि म्हणून एक महात्माच्या गोष्टी करू शकतो बरं का. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर असणारा ओम चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या नावाने आश्रमही निर्माण झालेला आहे. कानिपनाथ महाराजांची मूर्ती सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न झालेली आहे. आदिनाथही महाराजांनी या ठिकाणी तळघरामध्ये बसून ठेवलेला आहे. फक्त तुम्हाला दररोज सकाळी उठायचं आहे, 1 लोटाभर पाणी घ्यायचं आहे आणि आदिनाथाच्या डोक्यावर जमेल ना? नाही जमणार? तुकाराम महाराजांनी पाटीत देव भरला आणि तुकाराम महाराज देव घ्या, देव घ्या, देव घ्या कुणी, देव घ्या. आला आईता घर पुसून. तुकाराम महाराज देव विकण्याकर देव घ्या म्हणे, पण महाराज लोकांनी घेतला नाही. तुकाराम महाराज वैकुंठाला निघाले, चला वैकुंठाला, कोणी गेलं नाही. इथं आदिनाथ आणून बसवलाय तुमच्या करता. फक्त आश्रमातलंच लोटाभर पाणी घ्या, तांब्या घरून आणू नका तुम्ही, इथलाच घ्या. बाबाने ठुतीन सकाळी ते बाहेर, तिथलाच पाणी घ्या आणि तिथंच घाला, तुमचा उद्धार होईल. त्याकरता बसवलाय देव. त्यांना काय करायचा तो देव बसून? अहो तो देव त्यांनी प्राप्त केला आणि त्या देवाकरता सगळं त्याग केला. त्यागमय ज्यांचं जीवन आहे आणि त्यांना तो देव बसून काय करायचंय, काय मिळवणार? अहो ते देवाकरता सर्वस्व ज्यांनी समर्पित केलंय, तो देव बसून त्यांना काय मिळणार आहे? आश्रम बांधून त्यांना काय मिळणार आहे? फक्त ना फक्त तुमच्या करता तुमचा उद्धार व्हावा, तुमचं कल्याण व्हावं, तुम्हाला भक्ती कळावी, तुम्हाला परमार्थ कळावा. आणि याच्यावर हो मनुष्य देह तुम्हाला मिळालेला आहे. या मनुष्य देहाची सफलता तुम्हाला कळावी, मिळावी आणि तुमचा मनुष्य देह उज्ज्वल व्हावं याकरता हा सगळा कटाटोप आहे. आणि म्हणून या ठिकाणी 9 वाजून गेलेले आहे. धर्मनाथ बाबांच्या अधिक परिश्रमातून हा आश्रम या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि तुम्ही सर्वांनी बाबांना जे सहकार्य केलेलं आहे, तुम्हा सर्व मंडळीला धन्यवाद. ज्यांनी आश्रमाकरता
जागा उपलब्ध करून दिली त्यांना देखील धन्यवाद. आणि आश्रमाच्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली त्या परिवाराला देखील धन्यवाद. आज ज्यांची पंगत आहे त्यांना देखील धन्यवाद. ज्यांची संस्थिती आहे त्यांना देखील धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी या सप्ताहाकरता अनमोल असणारं सहकार्य केलं आहे त्यांना देखील धन्यवाद. ज्यांनी 7 दिवस या ठिकाणी व्यासपीठ चालवलेलं आहे त्यांनाही धन्यवाद. आणि ज्यांनी पारायण केलेलं आहे त्यांना देखील धन्यवाद. फक्त ज्यांनी पारायण केलं त्यांनी घरी गेल्यानंतर दररोज 5 ओव्या का होईना वाचत जा. म्हणजे पारायणाचं महत्व कळेल. नुसतं वर्षाला पारायण करून नाही जमणार. पुढच्या कीर्तनात मी काही विचारीन 40 अध्यायामधलं सांगता आलं पाहिजे. पारायण करत असताना एवढं एकरूप त्या ग्रंथाशी झालं गेलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर असणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी 3 वर्षापासून होत आहे. आणि म्हणून सर्व मंडळीला पुन्हा शब्द धन्यवाद. आणि महाराज वेळ झालेली आहे. अभंग अजून जशाची तसा आहे. विठोबा रखुमा जय ठोपार कुमाई जय ठोपार कुमाई जय ठोपार कुमाई जय जय ठोपार कुमाई जय जय ठोपार कुमाई जय जय ठोपार कुमाई जय जय ठोपार कुमाई ठोपार कुमाई हरी जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठुबार कुमाई जय जय विठुबार कुमाई विठुबार कुमाई जय जय विठुबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई ज्ञानेश्वर ज्ञानराज मावली माऊली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुला ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुला ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुला ओ देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी तुका म्हणी जिनी भले संता संगष्टनी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. झालेली सेवा ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज ओम चैतन्य कानिपनाथ महाराज आदिनाथ महाराजांच्या चरणी गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांच्या चरणी संत सकल महात्म्या महापुरुषांच्या चरणी सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. समस्त ग्रामस्थ गायकवाडीकर फुलेवाडी रामवाडी आणि ग्रामीण 1 वैजापूर मधील सर्व मंडळीला या ठिकाणी धन्यवाद. सुंदर असणारा आयोजन नियोजन या ठिकाणी आपण करत असतात. बाबांना आपण चांगल्या प्रकारची साथ देत असतात आणि म्हणून एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आणि म्हणून सर्व मंडळीला धन्यवाद. उद्या सकाळी गुरुवर्य महंत सद्गुरु श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची उद्या सांगता होणार आहे. उद्या पंचमी आहे. ओम चैतन्य कानिपनाथ महाराज पंचमहाभूताचा देह त्यांनी याच पंचमीला अदृश्य केलेला आहे. आणि म्हणून फाल्गुन वद्य बीजेच्या दिवशी तुकाराम महाराज सहदेव वैकुंठाला गेले. फाल्गुन वद्य बीजेला तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. फाल्गुन वद्य पंचमीला चैतन्य कानिपनाथ अदृश्य झाले. आणि फाल्गुन वद्य षष्टीला नाथ महाराज जलसमाधी घेतली. आणि फाल्गुन वद्य अष्टमीला ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज समाधीस्थ झाले. आणि म्हणून हा असणारा महापर्व आहे. याच महापर्वामध्ये तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. याच महापर्वामध्ये चैतन्य कानिपनाथ अदृश्य झाले. आणि याच महापर्वावर नाथ महाराज पैठणचे
त्यांनी जलसमाधी घेतली आणि याच महापर्वावर ब्रह्मलीन सद्गुरू नारंगीरजी महाराज समाधीस्थ झाले. आणि म्हणून 22 मार्चला ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगीरजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्री क्षेत्र सरळा बेटामध्ये कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाकरता आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. 22 तारखेला ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगीरजी महाराजांची पुण्यतिथी आहे. आणि परिसरातून काही पुरणपोळ्यांच्या पंक्ती गावागावातून येत असतात. आणि म्हणून आपण देखील आपल्या गावामध्ये पॉम्पलेट आलं असेल किंवा नसन आलं, परंतु गावातून महाप्रसाद बेटामध्ये घेऊन जायचं आहे, ही सर्वांना सूचना आहे. आणि म्हणून सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. आज मी माझं परम भाग्य समजतो, या ठिकाणी 2 नाथ माझ्या समोर कीर्तनाला बसलेले आहे महाराज. आणि म्हणून आणि त्यांची कृपा या ठिकाणी आहे, त्यांची ऊर्जा मला वर्षभर मिळत राहते आणि मिळते. अधूनमधून बाबांचाही फोन होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी बाबांना खूप खूप धन्यवाद. त्यांचं नित्यांत माझ्यावर प्रेम आहे असंच. आणि बाबा, महाशिवरात्रीच्या कीर्तनाला मी आलो नाही, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो, कारण थोडंसं आजारी होतो. आणि एक महत्त्वाचं म्हणजे संगमनेरचे माऊली बाबा ते समाधीस्थ झाले आणि ती जबाबदारी थोडीशी पडली, त्याकरता तिकडेही जावं लागलं. आणि म्हणून महाशिवरात्रीला येणं झालं नाही आश्रमामध्ये, त्याबद्दल मला माफी असावी. मला वाटलं तुम्ही आज फोन नाही केला, काही नाराजच काय बाबा. आणि म्हणून मला संध्याकाळपर्यंत जोपर्यंत गाडीत बसतो तोपर्यंत मला असं वाटलं तर बाबांचा फोन येईल, पण म्हणलं आता बाबांचा फोन नाही आला तर उद्धव महाराज फोन करतील, पण त्यांनी काही फोन आणि म्हणून ही सर्व मंडळी प्रेमाची मंडळी आहे, विशेषतः बाबांचं विशेष प्रेम आहे. आणि म्हणून सर्व मंडळीला धन्यवाद. उद्या आणि एक महत्वाची सूचना आहे बरं का. ओम चैतन्य कानिपनाथ जे समाधी स्थान आहे मढीचं, त्या मढीच्या स्थानावर काही असणाऱ्या आक्रांतांनी दावा केलेला आहे. तो असणारा दावा आपल्या भविष्यासाठी चांगला नाहीये. असं एक नाथांचं स्थान आपल्यापासून जर कोणी हिरावून घेतलं तर आपलं फार मग दुर्दैव होईल. आपण हिंदू आहोत आणि हिंदूंचे दैवत हे आपल्यासाठी फार महत्वाचे स्थान आहे. गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज मढीला जाऊन आले आणि मढीला त्या ठिकाणी महाराज वक्फ बोर्डाने दावा केलाय की कानिपनाथ हे असणारं संस्थान हे वक्फ बोर्डचं आहे. तिथं दावा केलेला आहे, त्याचं कोर्टामध्ये भांडण चालू आहे. आणि म्हणून जेव्हा आपल्याला बोलावणं येईल की आपल्याला मढी करता जावा लागेल, तेव्हा आपल्याला महाराज मढीला एक दिवस जावा लागेल आणि ते जाणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण महिला मंडळ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ मोठ्या संख्येने या कानिपनाथाच्या दरबारामध्ये जमलोत, जर असा प्रसंग कदाचित तर आला, येणार तर नाही, कारण नाथांची तेवढी पावर आहे, शक्ती आहे. जर आला तर नाथांकरता आपल्याला मढीला जावा लागेल महाराज. आणि म्हणून असं जर कोणी आपल्या देवस्थानाबद्दल कोणी दावा करत असेल तर त्या दाव्याला हाणून पाडण्याकरता आपण आपली जात बाजूला ठेवून एकत्रित आलं पाहिजे. आपली सर्वांची जात आहे हिंदू जात, सनातन धर्म. आणि महाराज तो धर्म जगाच्या पाठीवर ज्यांनी टिकवला तो आहे हा नाथ संप्रदाय. आणि या नाथ संप्रदायाच्या स्थानावर कोणी जर हक्क गाजवत असेल, जर कोणी त्याला आपल्याहून हिरावून घेत असेल, तर आपली सुद्धा मैदानामध्ये उतरण्याकरता तेवढी जिद्द असायला हवी. आणि म्हणून ही सूचना आपल्याला आहे. महाराज मढीला जाऊन आलेले आहे आणि तिथल्या संस्थांच्या असणारे जे काही पदाधिकारी आहे त्यांनी महाराजांना सूचना दिलेली आहे. आणि उद्या परवा गुहा माहिती ना, राहुरीला तिथं गुहाला एक कानिपनाथांचं मंदिर आहे. उद्या परवा महाराज तिथंही जाणार आहे. तिथं त्या यात्रेच्या निमित्ताने महाराजांचा कार्यक्रम तिथं ठेवलेला आहे. कारण तेही स्थानावर पाठीमागे 2-4 महिन्यापूर्वी काही भजनी मंडळ, काही वारकरी तिथं भजन करत होते, काही नाथ भक्त तिथं भजन करत होते. तर त्या मंडळींनी पखवात फोडून टाकला, विना तोडून टाकला आणि तिथल्या सगळ्या नाथ भक्तांना त्यांनी हनमार केले, तिथल्या पुजाऱ्याला हनमान केले. असा प्रसंग त्या ठिकाणी घडला आणि असा प्रसंग घडू नये भविष्यामध्ये. म्हणून आपण संघटित राहिलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि आपल्या देवस्थानाचं रक्षण आपण स्वतः केलं पाहिजे महाराज. आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आपण 2 मिनिटं बसायचं आहे. सूचना आपल्याला मिळणार आहे. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. बोलिले कुरी वेडे बा
कुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध आ नाही उच्चारिला अधिक